सर्वांना नमस्कार. बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या कथेचे 42 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आणि सलग एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता वेदने अंजली आंबे तोडायला गेली आणि त्यानं सगळ्या फॅमिलीला गाड्यांमध्ये बसवून पुढे पाठवून दिलं आणि अंजली आंबे तोडायला गेली. पण तिच्या हाताला एकही आंबा येईना आणि ती उड्या मारायला लागली. इतक्यात वेद पाठीमागून आला आणि तिला उड्या मारताना त्यानं पाठीमागून पाहिलं आणि थोडा वेळ तशीच निहाळली. त्याने तिची धडपड पाहिली आंबे तोडण्याची आणि मग तिची हेल्प करावी म्हणून त्याने तिला अलगद पाठीमागून वर उचलली. तशी अंजली फार दचकली आणि तिने समोर पाहिलं तर नेमका तिच्या तोंडासमोर आंबा आला होता आणि तिला फार आनंद झाला. मग तिने हसूनच तो आंबा तोडला आणि तिच्या ओटीत घेतला. मग आता जिकडे आंबे दिसत होते तिकडे वेद तिला घेऊन फिरायचा, तसाच मिठीत उचलून. आणि अंजली ते आंबे तोडून ओटीत घेत होती आणि पुन्हा म्हणाली, अहो ते बघा तिथे एक आहे, आणखीन थोडं पुढे घेऊन चला. वेदने तिला तिथे नेली. तिने तोही आंबा तोडला आणि अंजलीला अजून हळूच म्हणाली, अहो आता झाले माझे आंबे तोडून, सोडा मला खाली. आणि वेद पुन्हा म्हणाला, नाही सोडणार, आधी मला सांग, आता तरी तू मला कैरीची डाळ आणि पान्हा देशील का? तशी अंजली खूप हसायला लागली, तोंडाला हात लावून, आणि तिच्या ओटीत असलेले आंबे निसटले आणि सगळे खाली पडले. आणि वेदला तर समजतच नव्हतं की ती का इतकी हसत आहे. आता त्यानं बोलायला काही चूक केली की काय ते त्याला समजेना. मग त्यानं तिला खाली सोडली आणि म्हणाला, देवी सगळे आंबे मातीत का पाडलेस? आता त्याला माती लागली, सगळे खराब झाले, थांब आता दुसरे तोडूया. ती हसून म्हणाली, अहो नको, राहू द्या, हे स्वच्छच आहेत की, धुतल्यावर निघते माती. असं म्हणून ती खाली बसून आंबे वेचत होती. आणि वेदही गुडघ्यावर खाली बसला आणि तिच्या शेजारी बसून तिला म्हणाला, आधी मला सांग, तू इतकी का हसत होतीस? आणि तिला आणखीन जास्त हसायला आलं आणि म्हणाली, काही नाही. वेदला आता तिची शंका आली आणि म्हणाला, काही नाही म्हणजे नक्कीच काहीतरी आहे, आता मला सांगच, नाहीतर मी सोडणार नाही तुला. असं म्हणून त्यानं तिचा हातच पकडला. आणि अंजली आणखीन हसली आणि म्हणाली, सोडा ना माझा हात, सगळे वाट बघत आहेत, चला बरं पटकन. वेद म्हणाला, तू मला सांगणार नाहीच का? तू का हसतेस? अंजली म्हणाली, नंतर सांगते, आता मला नाही सांगता येणार. आणि काय हो, तुम्हाला या मातीची इतकी ॲलर्जी का आहे? खाली पण बसता येत नाही का? आणि वेद वाकडं तोंड करून म्हणाला, मला ते खूप डर्टी वाटतं आणि अंगाला हाताला माती लागली की कसं तरी वाटतं. कितीतरी वेळा आंघोळ केली तरी सतत काहीतरी अंगावर बसलंय असं वाटतं. धूळ माती मला नाही आवडत. आणि अंजली म्हणाली, असं का? आणि ती आता थोडंसं हसली आणि वेदला धक्काच दिला आणि वेद पटकन पाठीमागे पडला आणि मातीतच बसला तांगड्यावर करून. आणि अंजली आता खूप हसायला लागली. आणि वेद पुन्हा चिडला आणि मला, देवी शी, असं करायची काही गरज होती का तुला? अंजली म्हणाली, गरज होती म्हणूनच केलं, आता बघू तुम्हाला काय होतंय का, उगीच नखरे करता. असं म्हणून ती उठणार इतक्यात त्यानं पुन्हा तिचा हात पकडला आणि म्हणाला, नखरे तर तू करतेस कालपासून, का नीट बोलणास माझ्याशी? मी तुला म्हणालो ना मला वेळ हवा. आणि अंजली म्हणाली, मग मीही म्हणाले ना की मला तुमच्याकडून अपेक्षा नाहीत, सोडा माझा हात. आणि माझ्या बोलण्या न बोलण्यानं तुम्हाला काही फरक पडतो का? नाही ना. असं म्हणून तिने हात सोडून घेतला आणि ओटीत पुन्हा आंबे घेतले आणि गाडीकडे आली. आणि तिने पाहिलं की इथं कोणीच नाही, घरचं कोणी नाही, दोन्ही गाड्या नाहीत, फक्त एकच गाडी वेदची. आणि ती शॉक होऊन म्हणाली, अहो सगळेजण कुठे गेले? आणि वेद तिच्या मागे आला आणि गाडीला टेकून उभा राहिला हाताची घडी घालून आणि म्हणाला, सगळेजण गेले घरी. अंजली चकित होऊन म्हणाली, असं कसं गेले? आता मी कशी जाऊ? मला न सांगताच का गेले सगळे? वेद म्हणाला, कशी जाऊ म्हणजे? मी आहे ना, आपण दोघे जायचं पाठीमागून. ती म्हणाली, म्हणजे तुम्ही सगळ्यांना पुढे पाठवलं? वेद म्हणाला, हो, आता तरी तुला माझ्या शेजारी बसावंच लागेल म्हणून मीच पाठवलं सगळ्यांना. आणि उन्हाचा त्रास होतोय ना म्हणून आजी आजोबांना पाठवलं. आणि तुझे आंबे
तोडून होईपर्यंत कोण थांबणार? आणि अंजली म्हणाली, तुम्हाला असं करायची काय गरज होती? मला नाही तुमच्या शेजारी बसायचं आणि तुमच्या गाडीतही बसणार नाही मी. वेद म्हणाला, का नाही बसणार? त्याला काही कारण आहे की नाही? आणि अंजली रागात तावातावानं म्हणाली, तुम्ही त्या दिवशी त्या, आणि पुन्हा गप्प बसली. आणि वेद म्हणाला, काय झालं? मी त्या दिवशी त्या काय? आता अंजलीला म्हणायचं होतं की त्या दिवशी वेदाला पुढे बसवली, तिला मागे बसवली, म्हणून आता तिला बसायचं नव्हतं. पण ती जर अशी बोलली असती तर वेदला कळलं असतं की तिला वेदाचा राग येतोय आणि ती जलस फील करते, म्हणून ती काहीच बोलली नाही आणि म्हणाली, काही नाही, असंच, मला असंच नाही बसायचं तुमच्या गाडीत. मग वेदला कळलं की तिला काय म्हणायचं होतं. पण तो म्हणाला, मग आता माझ्या गाडीत येणार नाहीस, मग काय करशील? कशी जाशील घरी? आणि अंजलीकडे आता काहीच पर्याय नव्हता. ना फोन होता, ना गाडी होती. फार्म हाऊस होतं ते सुद्धा रस्त्यापासून खूप लांब होतं आणि ती गुपचूप चिडून पाठीमागच्या सीटवर बसली. आणि वेदसुद्धा तिच्या शेजारी जाऊन बसला आणि ती त्याच्याकडे बघून म्हणाली, तुम्ही इथे बसणार, मग गाडी कोण चालवणार? आणि वेद म्हणाला, चालवेल ना हवा, मला तुझ्या शेजारी बसायचं, म्हणजे तू बसशील तिथेच मी बसणार, मग बाकी मला काही माहीत नाही. अंजली थोडेसे बारीक डोळे करून म्हणाली, आणि तुम्हाला माझ्या शेजारी का बसायचंय? वेद म्हणाला, कारण तू माझी फ्रेंड आहेस. अंजली म्हणाली, फक्त फ्रेंड आहे ना, दुसरं काहीच नाही? वेद म्हणाला, हो, फक्त फ्रेंड आहेस, मग आणखीन काय हवं? आणि अंजली पुन्हा गप्प बसली. तिच्या जिभेवर यायचं की तुम्ही मला हवे आहात, आपण दोघं फक्त फ्रेंड नाही, त्याच्याही पुढे जाऊन मला तुमच्याविषयी आणखीन बरंच काही काही वाटतं असं म्हणावं त्याला. पण काय करणार, त्या प्रॉमिसनं तिचेही हात बांधले होते. त्यालाही तिची अवस्था कळायची, पण त्याचाही नाईलाज होता. अंजली म्हणाली, असं काय करता, सुरू करा ना गाडी, घरचे वाट बघतील. आणि वेद म्हणाला, मग तू तुझी जागा बदल, मग मीही माझी जागा बदलतो. आणि आता अंजली पुन्हा वैतागून म्हणाली, किती हट्टी आहात हो तुम्ही, प्रत्येक गोष्टीत असाच हट्ट करणार का? वेद म्हणाला, तुला माहीत आहे ना मी हट्टी आहे, मग तू पुढे बस. आता अंजली वैतागून पुन्हा खाली उतरली आणि ड्रायव्हर शेजारच्या सीटवर जाऊन बसली. वेदही हसला आणि मग त्याच्या सीटवर येऊन बसला आणि पुन्हा गाडी सुरूच करेना. ती म्हणाली, आत्ता काय झालं, आता तरी गाडी सुरू करा ना. वेद म्हणाला, आधी मला सांग, तू मगाशी का हसली? आता अंजलीला पुन्हा हसायला आलं आणि ती म्हणाली, अहो आता कसं सांगू तुम्हाला? वेद म्हणाला, तोंडाने सांग. अंजली म्हणाली, तुम्ही ते पाना म्हणालात ना, म्हणून हसायला आलं. तुम्ही काय म्हणालात आठवतं ना? वेद म्हणाला, हेच की, मला देशील का कैरीची डाळ आणि पाना? अंजली म्हणाले, अहो तेच तर, ते पन्हं असतं, पाना नसतं. आणि वेद म्हणाला, ओके, पण त्यात इतकं हसण्यासारखं काय आहे? आणि अंजली म्हणाली, त्या पाण्याचा वेगळा अर्थ होतो आणि त्याचंच हसू आलं. आणि वेदला काहीच न कळून तो म्हणाला, काय अर्थ होतो? अंजली म्हणाली, तुम्हाला खरंच नाही माहीत, मग राहू द्या. वेद चिडून म्हणाला, डिस्कस्टिंग. आणि वैतागून त्यानं मोबाईल बाहेर काढला आणि सरळ गुगलवर तो शब्द सर्च केला आणि त्याच्यात उत्तर आलं, आईचं दूध जेव्हा बाळ पितं तेव्हा तो फ्लो येतो दुधाचा तिच्या स्तनामध्ये, त्याला पाहणा म्हणतात. आणि ओ माय गॉड, हे मी देवीला काय मागितलं? असं म्हणून वेदराजे पुन्हा खूप खूप लाजले आणि गुपचूप खिडकीतून बाहेर बघत तिच्याकडे न बघता गाडी सुरू केली. आणि अंजलीसुद्धा लाजून पुन्हा खिडकीतून बाहेर बघायला लागली. मग जाताना वेदनं तिला आईस्क्रीम वगैरे चारली. दोघेही उशिरा घरी पोहोचले तर सगळे डायनिंग टेबलवर बसूनच हसत होते. आणि त्या दोघांना आलेलं बघून दादासाहेब मस्करी करत म्हणाले, अंजली बेटा, या सीझनमध्ये आम्हाला मिळेल का कैरीची डाळ आणि पन्हं खायला? इतका उशीर लागतो का कैरी आणायला? मला तर वाटलं की आल्या आल्या मला करून देशील. खूप वर्ष झालं ते खाल्लं नाही बघ, हल्ली कोण करतच नाही असले पदार्थ. आणि अंजली हळूच म्हणाली, आजोबा सॉरी हां, पण मी काय करू, यांनी उशीर लावला, लवकर मला घेऊन येतच नव्हते. मी लगेच फ्रेश होते आणि तुमच्यासाठी कैरीची डाळ आणि पन्हं बनवते, फक्त अर्धा तास द्या. आणि दादासाहेब म्हणाले, अगं गडबड करू नकोस, आता रात्रीच्या जेवणातच बनव. आणि ध्रुवनं आता ते ऐकलं आणि तो पण म्हणाला, आजोबा
कैरीची डाळ आणि पाना कसलं असतं? तसा वेद खूप मोठ्यानं हसला आणि म्हणाला, एक्झॅक्टली आजोबा, मी सुद्धा हेच म्हणालो मगाशी देवीला. म्हणजे माझ्या एकट्याची चूक नाही झाली. तसे आता सगळेच हसले आणि अंजली लाजली. आणि आता वेदला सुद्धा कळलं की आपण काय बोलून गेलो आणि तोही लाजला. आणि दादासाहेब म्हणाले, लाजायचं काय त्यात? आपण सगळे आईचं दूध पिऊनच तर मोठं झालोय. आईचं दूध म्हणजे अमृत असतं बाळासाठी. आणि जिच्यामध्ये ती ताकद असते ना जन्म देण्याची आणि आपल्याला दूध पाजण्याची, त्या मातेचे ऋण कधीच विसरायचं नसतात. आणि वेदराजे, त्या मातेचे सुद्धा. आणि जिच्या अंगा खांद्यावर खेळून मोठा होतोस, मोठे मोठे प्रोजेक्ट उभा करतोस, त्या मातृभूमीला सुद्धा विसरायचं नसतं. आणि तुला मातीवर पाय ठेवायची लाज वाटते होय? आणि वेद म्हणाला, आजोबा, गेली आता माझी लाज. तुमच्या सुनेनं मला ढकलून दिलं मातीत. हे बघा कसा भरलो पाठीमागून. असं म्हणून त्यानं त्याची पॅन्ट दाखवली आणि सगळे हसले आणि म्हणाले, तुलाही तसंच पाहिजे. मग दादासाहेब पुन्हा हळूच म्हणाले, मग वेदराजे, माझ्या कामाचं काय झालं? वेद म्हणाला, आता तुमचं कोणतं काम? दादासाहेब म्हणाले, ते माझं परतवंड मला कधी मिळेल? तशी आता अंजली लाजून फ्रेश व्हायला निघून गेली आणि वेदही आता नेहमीप्रमाणे वाट बघा, मिळणार नाही असलं काहीच चिडून न म्हणता आलंच फ्रेश होऊन असं म्हणून लाजून निघून गेला. आणि दादासाहेब मोठ्यानं ओरडून म्हणाले, कितीही लाजला तरी मी मागायचं सोडणार नाही. माझा हक्क आहे माझ्या परतवंडाचं तोंड बघण्याचा. मग वेद रूममध्ये आला तर अंजली बाथरूममध्ये शिरली सुद्धा होती आणि बाहेर आली तशी लाजून पुन्हा त्याला तोंड न दाखवता किचनमध्ये पळाली. मग जेवताना ती कैरीची डाळ आणि पन्ह सगळ्यांनी आवडीनं खाल्लं आणि वेदला ते जास्तच आवडलं. आणि पुन्हा तो वेदाची आणि अंजलीची तुलना करायला लागला कुकिंगच्या बाबतीत. वेदाला तर साधं चहा कॉफीसुद्धा बनवता येते की नाही कुणास ठाऊक असं त्याला वाटलं. आणि देवी तर किती सुगरण आहे. आणि वेदाला, तिला तर कायम हॉटेलमध्येच खायला आवडतं. तेही महागडे महागडे पदार्थ ट्राय करत असते ती नेहमी. मग दुसऱ्या दिवशी वेदने इन्स्पेक्टरला फोन केला आणि रिपोर्टबद्दल विचारलं. इन्स्पेक्टर म्हणाले, सर, मी तुम्हालाच फोन करणार होतो. आणि त्या रिपोर्टमध्ये असं आलंय की ते खूपच विषारी असं स्लो पॉयझन होतं. डॉक्टर सांगतात की हे पोटात गेल्यावर 12 तासाच्या आत माणूस झोपेतच किंवा कसाही खल्लास तर होतो, पण याने तोंडाला फेस न येता अटॅक येतो. आणि आपल्याला वाटतं की माणूस अटॅक न मेला आहे आणि कोणावर संशयसुद्धा येत नाही. आणि हे ऐकून वेद प्रचंड हादरला. मग म्हणाला, आणि तुम्ही आमच्या घराच्या बाहेरचे CCTV फुटेज घेतले, त्यातून काही कळलं का? तो डिलिव्हरी बॉय कोण आहे? इन्स्पेक्टर म्हणाले, सर, चौकशी सुरू आहे, पण ऑन दी रेकॉर्ड जे क्रिमिनल आहेत त्यापैकी कोणीच नाही. त्यामुळे शोधणं थोडं अवघड जातंय. तो चेहरा नवीनच आहे. वेद म्हणाला, ओके, मला लवकरात लवकर तो हवाय, कारण माझ्या बायकोच्या जीवाला धोका आहे. मग 2 दिवसांनी कपाडियासोबत मीटिंग होती आणि मीटिंग करताना वेद त्याला म्हणाला, बाय द वे, तुमची आणि वेदाच्या मम्मीची कशी ओळख आहे? आता कपाडिया थोडा शांत झाला आणि सावध उत्तर देत म्हणाला, ती माझ्या चुलत भावाची वाईफ आहे. त्याच्या मृत्यूनंतर त्या दोघी इथे येऊन राहिल्या आणि मीच बघतो त्यांचं कमी जास्त. कारण त्यांच्या घरात त्यांचं सख्खं असं कोणीच नाही. मग कपाडियानं अशी थाप मारली आणि वेदलाही ती पटली आणि त्याचीही वेदसोबत मीटिंग सक्सेसफुल झाली. आणि मग वेद नीलमला म्हणाला, नीलम, नेक्स्ट मीटिंग कुठे आहे? नीलम म्हणाली, सर, हॉटेल फॉर्च्यून, 3 वाजता तिथे मीटिंग आहे. वेद म्हणाला, ओके, लंच नंतर निघूया. तू लंच करून घे आणि नवीन प्रोजेक्टवर फोकस करा. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्याला ते लॉन्च करायचं आहे, समजलं? नीलम म्हणाली, यस सर, आपली सगळी टीम रेडी आहे त्यावर काम करण्यासाठी. वेद म्हणाला, गुड. आता इन्व्हेस्टमेंटची आपल्याला काहीच चिंता नाही, त्यामुळे जितकं होईल तितक्या जोशात कामाला सुरुवात करूया. मग लंच झाला आणि 2:30 वाजता वेद ऑफिसमधून बाहेर पडला. हॉटेल फॉर्च्यून या 5 स्टार हॉटेलमध्ये आज त्याची मीटिंग होती. पार्किंगमध्ये वेदाची गाडी येऊन थांबली आणि तो खाली उतरला आणि त्याचं लक्ष हॉटेलच्या 3ऱ्या फ्लोअरला गेलं आणि त्यानं खिडकीतून पाहिलं की एक मुलगी कोणाशी तरी फोनवर बोलत होती आणि तिला बघून तो फार चकित झाला. वेदा? ही तर वेदा आहे.
नो नो, ही वेदा कशी असेल पण, ते सुद्धा यावेळी हॉटेलमध्ये? मला भास होतोय का असं वेदला वाटलं. वेदा तर फक्त माझ्यासोबत हॉटेलमध्ये येते. त्यानं पुन्हा एकदा व्यवस्थित पाहिलं तर ती वेदाच होती. यस, आय एम डॅम शुअर ही वेदाच आहे. ती कोणाशी तरी फिरून फिरून फोनवर बोलत होती. खिडकीतून त्याच्या समोर यायची, पुन्हा बाजूला जायची आणि नीलम आली आणि म्हणाली, सर आतमध्ये जाऊया का? वेद म्हणाला, 1 मिनिट. मग वेदनं वेदाला फोन ट्राय केला तर नेमका वेदाचा फोन एंगेज येतच होता. ती बिझी होती कोणाशी तरी बोलण्यात. याचा अर्थ ही नेमकी वेदाच होती आणि वेदला आता काय बोलावं तेच कळेना. पण ही इथं काय करते हे त्याला समजत नव्हतं आणि वेद आता पळतच हॉटेलमध्ये शिरला. त्यानं रिसेप्शनवर पाहिलं, वेदाचं नाव सांगितलं, पण तिचा रूम नंबर विचारला आणि तिच्या नावाने रूम बुक नव्हतीच. मग आता तिला कशी शोधावी हे त्याला कळेना. वेदला आता धीर धरवत नव्हता आणि तो धावतच तिकडे निघाला ज्या लोकेशनला ती रूम होती आणि पळता पळता नेमका त्याचा धक्का एका लेडीजला लागला आणि ती होती शलाका. आणि वेदला इथे पाहून शलाकासुद्धा खूप शॉक झाली आणि शलाकाला इथे पाहून वेद शॉक झाला आणि म्हणाला, मम्मी तुम्ही इथे? आणि आता शलाकाची बोबडी वळली. ती म्हणाली, वेद पण तू इथे काय करतोस? वेद म्हणाला, मम्मी माझी इथे मीटिंग आहे, त्यासाठी मी आलोय, पण तुम्ही आणि वेदा इथे काय करताय? तशी शलाका हादरली आणि म्हणाली, ओ माय गॉड, आता यानं वेदाला पाहिलं की काय आणि कुठं पाहिलं? मग शलाका त्याचा अंदाज घेत म्हणाली, अरे वेद तुला वेदा कुठे दिसली? वेद म्हणाला, मम्मी मला ती पार्किंगमधून दिसली एका खिडकीतून, म्हणून मी तिला शोधायला आलोय. आणि आता शलाकाच्या सगळं लक्षात आलं आणि ती म्हणाली, ही मूर्ख वेदासुद्धा ना खिडकी उघडून ठेवायची काय गरज होती? थोडी विचित्र हसली शलाका आणि म्हणाली, वेद अरे त्याचं काय झालं ना, आमचे कलिग्स इथे आलेले आहेत, हॉटेलवर येऊन थांबलेत. ते खूप हायफाय आहेत ना रे, आणि म्हणून आम्ही त्यांना इथे भेटायला आलो. आता आमच्यासारख्या गरिबाच्या घरी असे हाय प्रोफाईल लोक येत नाहीत ना भेटायला. ती माझी चुलत बहीण आहे आणि जिजू आहेत माझे, त्या दोघांना भेटायला आम्ही इथं आलो आहे. आता वेद थोडा रिलॅक्स झाला आणि म्हणाला, मम्मी मला वेदाला भेटायचं आहे. शलाका म्हणाली, हो का? अरे पण तुझी मीटिंग आहे ना, तुला उशीर होणार नाही का? वेद म्हणाला, नाही मम्मी, उशीर नाही होणार, मला वेळ आहे. मग शलाका घाबरत घाबरतच वेदाच्या रूमकडे त्याला घेऊन गेली आणि आता वेदा कोणत्या अवस्थेत असेल हे तिला कळतच नव्हतं. आता तिला आधीच फोन करून सांगावं म्हटलं आणि वेद इथेच आहे म्हणून सावध करावी, तरी ती सोय नव्हती कारण वेद सोबतच होता. मग शलाकानं बेल वाजवली. वेदानं दरवाजा उघडला आणि म्हणाली, मम्मी अगं हा राज. इतक्यात शलाकानं तिच्यासमोर येऊन तोंडावर बोट ठेवलं आणि डोळे मोठे करून खुणवलं. तसा पाठीमागून येणारा वेद तिला दिसला आणि वेदा शांत झाली आणि लगेच मग भाषा बदलत म्हणाली, मम्मी अगं राज अंकल आणि सीमा आंटी किती वेळ झालं बाहेर गेलेत, कधी येणार? आणि मला इथेच बसवून गेलेत, मला घरी जायचं ना. आणि इतक्यात वेदला बघून नाटक करत म्हणाली, वेद बेबी तू आणि इथे? वेद तिच्याकडे बघून हसला आणि म्हणाला, येस डार्लिंग, इथे मीटिंग होती म्हणून आलो आहे. आणि त्याला जास्त डाऊट येऊ नये म्हणून वेदानं आता त्याला आत खेचला आणि वेदने पाहिलं की बेडवरची बेडशीट खूप विस्कटलेली होती. तिचा राज नावाचा बॉयफ्रेंड तिला कुस्करून चुरगाळून कंडो मानायला गेला होता, जो तो विसरला होता आणि त्याशिवाय वेदा त्याला इंटिमेट होऊ देणार नव्हती. आणि त्याला थोडं विचित्र वाटलं तिथलं वातावरण. आणि रूमच्या बाहेर शलाका राजची वाट बघत होती, जेणेकरून तो आला तर त्याला तिथे चढवायला बरं. वेदाला आता काहीच ऑड वाटलं नाही कारण आता तिथे फक्त वेदा आणि शलाका होत्या आणि तिचे अंकल आंटी बाहेर गेलेत असं त्या म्हणाल्या, म्हणून त्यानं जास्त विचार केलाच नाही. इतक्यात नीलमचा फोन आला आणि वेद म्हणाला, वेदा आय हॅव टू गो बेबी. आणि वेदा त्याच्या गळ्यात पडून म्हणाले, वेद मला दागिने कधी मिळतील? आत्तापर्यंत बनवून झाले असतील की नाही? मी खूप एक्सायटेड आहे ते सगळे दागिने बघायला आणि तुझ्यासमोर घालून यायला. आता तिला काय सांगावं हे वेदला समजतच नव्हतं. आणि शलाका आत येत म्हणाली, वेद अरे झालं का तुमचं? माझी ताई जिजू येत असतील. आणि शलाका वेदाला डोळा मारत म्हणाली, अगं वेदा, वेदपेक्षा तुला दागिने महत्त्वाचे वाटतात का गं? तुला माहीत आहे ना त्याच्या आजोबांनी त्याचे खर्च बंद केलेत, तरीही हट्ट का करतेस?
आणि वेदासुद्धा म्हणाली, हो मम्मी, तुझं बरोबर आहे, मला दागिन्यांपेक्षाही माझा वेद बेबी हवा आहे. आणि तिचं ते बोलणं ऐकून वेदाला आता कसं समजावू की मला अंजली आवडायला लागलेली आहे. आणि हे वेदाला कळलं तर तिला फसवल्यासारखं वाटणार नाही का? तीसुद्धा माझ्यावर निस्वार्थी प्रेमच करते ना. आणि अंजलीच्या खूप आधीपासून असं वेदला वाटायला लागलं आणि त्याच प्रेमापोटी आम्ही खूप जवळ आलेलो आहोत. आणि आता वेद खूप कन्फ्यूज होऊनच त्याच्या मीटिंग रूममध्ये गेला.